आत्ता आपण आहोत डोंबिवली विधानसभा मतदारसंघामध्ये 90% तर रवींद्र चव्हाण साहेबांची सीट लागणार. नाही, रवींद्र चव्हाण 100% येतील. त्यात का आम्हाला दुमत नाही. दुरंगी लढत म्हणजे दादाच बेस्ट आहे. मुळात ही लढत दुरंगी नाहीच आहे. अपोजिट उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं होतं. आज आमची डोंबिवली पश्चिम ही डोंबिवली लास्ट होती, डोंबिवली फर्स्ट व्हायला आली. डोंबिवली आधीची आणि आताची बराच फरक पडलेला आहे. या 15 वर्षामध्ये चांगल्या सुविधा केल्यात त्यांनी. ते जसे बोलले तसे त्यांनी पूर्ण केलेली आहे. इथून पुढच्या पिढीला बाहेर जाण्याची काही गरज नाही पडणार. इथेच सगळं काय जर अवेलेबल होतं आहे. त्यांचं काम बोलतं, त्यांची कृती बोलते. डोंबिवलीचा कायापालट झाला ना, त्याला सर्वस्वी रवींद्र चव्हाण साहेबच जबाबदार आहेत. म्हणजे एखाद्या घरामध्ये खाष्ट सासू असते माहिती आहे, तसं ते महाविकास आघाडी सरकार चांगल्या योजना आहेत, काही होते त्या सगळ्या त्यांनी बंद करून टाकल्या. लाडकी बहीण योजना चांगली आहे, पण सर आता कसं महागाई आहे ना. तिथे 10 रुपयाची वस्तू तर 20 रुपयांना 25 रुपयाला झाली, काय खाणार. अतिशय सुंदर डोकं लावलंय लाडकी बहीण योजना. तर कोणी कोणाला 5 पैसे देत नाही मागितल्यावर सुद्धा, पण हे आपल्या हक्काचे 1,500 का होईना पण मिळतात. जे कमवतात त्यांना दिली आणि जे घरात बसतात त्यांना काय नाही, मग काय फायदा त्याचा. जर सरकारने जर योजना काढली तर सगळ्यांना सरसपट करायला पाहिजे. महाविकास आघाडीने जी भकासगिरी केली होती ती महायुती सरकारने विकासाच्या दृष्टीने धंदा चालू केला. तर लाखाचं मत तुम्हाला आम्ही देतो, त्याचा काय फायदा. आम्हाला साधा वडापाव पण मिळत नाही खायला. आज 50 वर्ष हेच बघत आणि हेच करतात. नमस्कार, बोल भिडूच्या हवा कुणाची या स्पेशल सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आत्ता आपण आहोत डोंबिवली विधानसभा मतदारसंघामध्ये. राजूनगरचा हा परिसर आहे आणि इथून आपण लोकांशी जाणून घेणार आहोत सध्याच्या विधानसभा निवडणुकीबद्दलचं वातावरण नेमकं काय आहे, कसं आहे त्याबद्दल. नमस्कार ताई, किती वर्ष झाली डोंबिवलीमध्ये राहत आहे? आम्ही 35 वर्ष 35 वर्ष. मग काय वाटतं 35 वर्षात डोंबिवली कशी बदलली आहे, कसं चित्र बदललं आहे? चेंज झालं. पहिला शेती वगैरे व्हायची, आम्ही बघायचो इथे लोक शेती करायचे. परत नदीसारखं पाणी व्हायचं. आता बरंच डेव्हलप झालं. आता गेल्या 15 वर्षांमध्ये जेव्हापासून आमदार रवींद्र चव्हाण इथे झालेले आहेत तेव्हापासून कशा पद्धतीनं विकास झाला आहे? हां, बऱ्यापैकी तसं आहे. म्हणजे रस्ते बरोबर नव्हते, मालकाचे रस्ते होते. आता थोडेफार म्हणजे व्यवस्थित आहे. आता जी दुरंगी सामना आहे आणि विधानसभेचा दीपेश म्हात्रे विरुद्ध रवींद्र चव्हाण, काय वाटतं कशी होईल ही फाईट? आता हे काय माहिती नाही बाबा, हे सगळं पॉलिटिशियन लोकांचं काम. आणि लाडकी बहीण योजनेबद्दल काय सांगाल? लाडकी बहीण योजना चांगली आहे, पण सर आता कसं महागाई आहे ना, तरी 1,500 काय लोकांना पुरतं आहे. 1,500 देऊन अजून लोकांचं काहीतरी करू शकतो, रोजगार वगैरे अजून काय जर करू शकत असले तर ते करा ना लोकांसाठी, असं म्हणून. तुम्ही काय सांगाल ताई? तुम्ही किती वर्ष झाली आहात डोंबिवलीमध्ये? आम्ही 18 वर्ष झाली आहोत. मग काय वाटतं गेल्या 10-15 वर्षांमध्ये कशा पद्धतीने डेव्हलप झाले? कारण रस्त्यांचे वगैरे काही प्रश्न होते, तर ते कसे काय सुटलेत, काय सांगाल त्याबद्दल? नाही, बरंच डेव्हलप झालं आहे. रस्ते वगैरे सुधारलेत, पाण्याची सोय झाली बऱ्यापैकी. म्हणजे खूप डेव्हलप झालेलं आहे, खूपच झालेलं आहे. पहिलं जसं आम्ही राहायला आलो तेव्हा एकदम खाडी जंगल होतं, पूर्ण जंगलच होतं. आता बरेच म्हणजे खूपच डेव्हलप झालेलं आहे. म्हणजे अगदी घरापर्यंत रिक्षा येऊ शकतात, इतका रस्त्याचे डेव्हलप झालेलं आहे. आणि लाडकी बहीण योजनेबद्दल काय सांगाल? कोणी फॉर्म भरला आहे का घरामध्ये किंवा कोण असं? हो, माझा स्वतःचाच आहे, मी भरला होता. मी घेतला पण त्या योजनेचा लाभ पण घेतला मी. पण लाडकी बहिणीमध्ये 1,500 दिले तर इकडे 3,000 भरावे लागतात काही करायचं झालं तर. म्हणजे एवढं डबल झालेला आहे सगळा खर्च, महागाई वाढली आहे ना. पण तरी योजना कशी वाटते? कारण आजवर अशी योजना कुठल्या सरकारने? नाही, चांगली योजना आहे खरं तर. कोणी कोणाला 5 पैसे देत नाही मागितल्यावर सुद्धा, पण हे आपल्या हक्काचे 1,500 का होईना पण मिळतात. लेडीज त्याच्यावर कसं एक अपेक्षा असते, बाबा हे येणार आहेत माझ्या हक्काचे आहेत, त्याच्यामुळं ठीक आहे, चांगलं वाटतं ते पण. दादा, तुम्ही काय सांगाल? किती वर्ष झाली डोंबिवलीत व्यवसाय करताय? डोंबिवलीमध्ये आम्हाला आता 18 वर्ष झालेले आहेत. आणि ज्या वेळेला आम्ही आलो होतो त्याच्यामध्ये आणि आतामध्ये खूप फरक आहे. रवींद्र चव्हाण साहेबांचं जे काम आहे, आता जे कॉन्क्रिटीकरणाचं जे काम चालू आहे, सिमेंट कॉन्क्रिटीकरण, खूप चांगला त्यांनी म्हणजे हे कार्यक्रम आता राबवला आहे. त्याच्यानंतर जे काय पाण्याच्या टाक्याचं सुद्धा काम चालू आहे इकडे राजूनगर, कुंभारखानपाडा, याच्यासाठी जे पाण्याच्या टाक्याबद्दल ते पण खूप चांगल्या पद्धतीनं ते काम करतात. आणि खूपच म्हणजे पहिल्यापेक्षा म्हणजे आम्ही आल्यापासून तर आता आम्हाला 80 ते 90% चांगलं डेव्हलप झालं का वाटतं. ह्याच्या पुढं पण त्यांच्या आशीर्वादानं अजून होईलच. मग आत्ताचा विधानसभेचा सामना कसा वाटतं तुम्हाला? आत्ताचा विधानसभेचा सामना तसं बघायला गेलं तर 90% तर रवींद्र चव्हाण साहेबांची सीट लागणार, हे नो डाऊट. कारण त्यांचं काम पण तसंच आहे. परत लोकांसंगते त्यांचा जो काय जनसंपर्क आहे किंवा जे लोकांशी ज्यांचं ते हे आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं आहे. त्याच्यामुळं नो डाऊट ते येणार, 100% येणार, ते खात्रीच आहे आम्हाला त्यांची.
थँक्यू आपण अजूनही काही लोकांशी जाणून घ्यायचा, संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात. नाही बोला की काय, आता किती वर्ष झाली डोंबिवलीमध्ये आहात तुम्ही? 6 वर्ष झाली. 6 वर्ष. मग काय वाटतं 6 वर्षामध्ये कसं काय डोंबिवलीचा विकास झाला आहे? विकास चांगला विकास आहे डोंबिवलीचा, छान विकास आहे. मग आत्ताची जी फाईट आहे डोंबिवली विधानसभेची त्याबद्दल काय सांगाल? दीपेश म्हात्रे विरुद्ध रवींद्र चव्हाण. नाही पण तरीसुद्धा गेले आता 15 वर्ष झाली इथे रवींद्र चव्हाण आमदार आहेत, त्यांनी कशा पद्धतीनं कामं केली आहेत? नाही, कामं छान आहेत त्यांची, कामं सगळे चांगले आहेत त्यांची, कामाचा विषय नाही काय. आणि लाडक्या बहीण योजनेबद्दल काय वाटतं? घरामध्ये कोणी भरला होता का फॉर्म वगैरे काय? विशेष नाही भरायला. मिळाले का पैसे? मिळाले. मग आवडली का योजना? चांगली वाटते का? चांगली वाट, छान आहे योजना. थँक्यू. येस. अजूनही काही लोकांना आपण इकडून विचारण्याचा, जाणून घ्यायचा त्यांचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार दादा, किती वर्ष झाली तुम्ही या डोंबिवलीमध्ये? 2008 पासून इकडे आहेत. 2008 मग काय वाटतं आता गेल्या 15-20 वर्षांमध्ये कशा पद्धतीनं विकास झाला आहे डोंबिवलीचा? 15-20 वर्षामध्ये चांगल्या प्रकारे विकास झाला आहे. कारण ह्याच्या अगोदर आम्ही ज्यावेळी आलो होतो ना, ते काहीच सोयीसुविधा नव्हत्या. परंतु आपले रवींद्र चव्हाण आमदार झाल्यापासून ह्या 15 वर्षामध्ये चांगल्या सुविधा केल्या आहेत त्यांनी. रस्त्याचं काम थोडंफार म्हणजे चालू होतं, पण आता ते कसं काँक्रिटीकरण तर बऱ्यापैकी चालू झालेलं आहे काम. म्हणजे चांगलं काम त्यांनी 15 वर्षामध्ये चांगलंच केलं आहे. आणि आत्ताचा जो सामना आहे डोंबिवली विधानसभेचा, दुरंगी लढत आहे, काय वाटतं त्याबद्दल? नाही, रवींद्र चव्हाण 100% येतील, त्यात का आम्हाला दुमतच नाही. कारण त्यांची कामं बोलतात, नुसतं आश्वासन असं नाही. त्यांनी ज्यावेळी युतीचं सरकार होतं पहिलं, त्यावेळी त्यांनी जो निधी आणला होता त्या रस्त्यांसाठी किंवा ह्या डोंबिवलीचा विकास करण्यासाठी त्यांनी खरोखरच चांगला विकास केलेला आहे. त्याबद्दल काही दुमतच नाही. ते 101% येणार, ते 100% रवींद्र चव्हाणचे येणार. आणि महायुती सरकारबद्दल किंवा महाविकास आघाडी, आता 5 वर्षामध्ये 2 सरकारं झाली, त्यांच्या दोघांच्या कारभारापैकी कोणाचा कारभार तुम्हाला असा चांगला वाटतो? हा बीजेपी महायुतीचा कारभार चांगला आहे सगळ्याचा. ओके. अजूनही इथे काही लोक आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. दादा, काय वोटिंग आहे का तुझं? मतदानाचा हक्क आहे का? मग काय फर्स्ट टाइम वोटर आहेस का कसं? नाही, बरेच वर्षापासून करतो. अच्छा. मग काय वाटतं आता डोंबिवली विधानसभेचा सामना जो आहे त्याच्याबद्दल काय वाटतं? इथं सध्या तर नवीन आलो आहे, कारण मी सांताक्रूजला राहायचो आधी. आता इथं गेले 2 वर्ष राहतो इथं. पण 2 वर्षामध्ये कसं काय वाटतं तुला डोंबिवलीचा विकास? काय सांगशील? व्यवस्थित आहे, सगळं चांगलं आहे एकदम. येस. आपण अजूनही इथे पुढे काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. काय म्हणताय, किती वर्ष झाली डोंबिवलीमध्ये राहताय? 83 पासून आहे. 83 पासून. अरे वा. म्हणजे मग आता काय वाटतं डोंबिवलीच्या आत्ताच्या विकासाबद्दल काय सांगाल? विकास बघून खूप आनंद झाला. पहिल्यापेक्षा खूप बदल आहे आणि रवींद्रदादांची कामं ते जसे बोलले तसे त्यांनी पूर्ण केलेली आहे. आधुनिक टेक्नॉलॉजीमुळे समाधान वाटलं आणि महिलांचं सक्षमीकरणासाठी पण ते खूप प्रयत्न करतात. महिला बचत गटाला पण प्राधान्य देतात. असा नेता आपल्याला शोधूनही मिळणार नाही. आणि एकंदरीतच आता तुम्ही महिलांचा वगैरे उल्लेख केला किंवा आता डोंबिवलीची ओळख आहे ते सांस्कृतिक शहर म्हणून ओळख आहे, तर मग त्यासाठी कशा पद्धतीनं कामं झालेली आहेत? सांस्कृतिक शहर म्हणजे त्यांनी अशी मुलं शोधून काढली की ज्यांच्यामध्ये कला आहे. आमच्या सोसायटीतल्या एका मुलाला खूप छान गाता येतं, त्याला प्रोत्साहन देऊन त्यांनी 75,000 रोख कॅश बक्षीस दिलं. अतिशय सुंदर तो मुलगा गायला. म्हणजे अशा पद्धतीनं. आणि आता डोंबिवली स्टेशनचा आम्ही बघतोय की बऱ्यापैकी वेगळ्या पद्धतीने पायलट झाला डोंबिवली स्टेशनचा. अतिशय सुंदर आहे तो पण. मी उद्घाटनाला गेले होते तिथे. आणि लाडक्या बहीण योजनेबद्दल काय सांगाल? कशी वाटते योजना? बहीण योजनेमुळे गरीब कुटुंबांना मदत झाली. काही आई लोकांना फी भरायची सुद्धा परिस्थिती नाही आहे, तर काही मेसेज टाकतात मोबाईलवर की हे पैसे आले तर मी माझ्या मुलाची फी भरली. अतिशय सुंदर डोकं लावलं आहे लाडकी बहीण योजनेला. पण दुर्दैवाने माझे पैसे अजून आले नाही. मग काय वाटतं भविष्यात येईल का? येईल. योजना चालू राहिली पाहिजे की नाही? काय वाटतं? योजना चालू राहिली पाहिजे, कारण महिलांना हा खूप मोठा सपोर्ट आहे. तुम्ही काय सांगाल ताई? तुम्ही किती वर्ष आहात डोंबिवलीत? मी लग्न करून 2010 साली इकडे आली. म्हणजे जवळजवळ आता 14 वर्ष तुम्ही इथे आहात. मग काय वाटतं 14-15 वर्षात डोंबिवलीचा? मी जेव्हा आली लग्न करून इथे तेव्हा काही एवढं नव्हतं. आता तर खूपच कायापालट झालेला आहे. आणि बाकी विकास कामांबद्दल काय सांगाल? कसा विकास? कामांमध्ये पण रस्ते वगैरे. पहिला तर माझा मुलगा जेव्हा ज्युनियर KGला होता तेव्हा त्याची बस आहे तर एकच बस जायची, दुसऱ्या गाड्या थांबायच्या. आता तर दोन्ही म्हणजे दुसऱ्या गाड्याही जाऊ शकतात आणि मुलाची बसही येऊ शकते. असं एवढं चांगले रस्ते केलेत त्यांनी. खूप छान केलं त्यांनी. आणि एकंदरीत आत्ताच्या विधानसभेची जी लढत आहे
त्याबद्दल काय सांगाल? दुरंगी लढत होते, रवींद्र चव्हाण विरुद्ध दीपेश म्हात्रे. काय सांगाल? कोणाची हवा राहील? ते काय मी नक्की सांगू शकत नाही, पण दादा बेस्ट आहेत. हां हां थँक्यू. तुम्ही काय सांगाल दुरंगी लढतीबद्दल? दुरंगी लढत म्हणजे दादाच बेस्ट आहे. त्याचा काय अनुभव नाही दीपेशचा आम्हाला. ओके. दादांना जवळून बघितलंय काम करताना, बोलताना. अजूनही काही लोक इथे बसलेली आहेत. आपण त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात. नमस्कार दादा, किती वर्ष तुम्ही डोंबिवलीमध्ये राहताय? जन्मापासून जन्मापासून. जन्म झाला इथे. मग आता काय वाटतं, जन्मापासूनची आधीची म्हणजे डोंबिवली आणि आत्ताची डोंबिवली कसा विकास झाला आहे, काय वाटतं? डोंबिवली आधीची आणि आत्ताची बराच फरक पडलेला आहे. 2009 स्पेशली 2009 नंतरची जी डोंबिवली आहे ती म्हणजे 2005 नंतर झपाट्याने बदलायला सुरुवात झाली. दुसरी गोष्ट 2009ला मला वाटतं रवींद्र चव्हाण साहेब पहिल्यांदा आमदार झाले. त्याच्यानंतर बऱ्याच याच्याने डोंबिवलीची प्रगती होत गेली. त्याचं कारण असं आहे की आधी बऱ्याचशा गोष्टी आम्ही आता लहानपणापासून राहतो त्यामुळे आम्हाला माहिती आहे. 2009-2014ला आपण मला वाटतं आमदार साहेब तेच होते, मला वाटतं ना, बरोबर ना? 2009ला पहिल्यांदा आले. आमदार होते. नंतर 2014ला पण होते आणि आता मला वाटतं 2019ला येते. म्हणजे आता ही त्यांची मला वाटतं हीच कदाचित चौथी वेळ असेल त्यांची. चौथी वेळ आहे. आता मी परवा एक गोष्ट बघितली, मला म्हणजे खटकल्या, काही गोष्टी खटकल्या ज्या आता यांच्या ॲड चालू असतात यांच्या. आणि हे आपले आता उमेदवार उभे आहेत दीपेश म्हात्रे साहेब, त्यांनी म्हटलं काय की मानकोलीच्या ब्रिजसाठी मी प्रयत्न केले वगैरे. पण मला चांगलं आठवतं याच लोकांनी त्यावेळेला ना तिथे श्राद्धाचं आंदोलन घातलं होतं मानकोली ब्रिजसाठी. आणखी एक गोष्ट त्यांनी म्हटलं आहे, रवींद्र चव्हाण साहेबांनी जर का मानकोली ब्रिज हे केलं आहे, मग ते ठाकुलीचा ब्रिज का नाही करत आहे? तू काय सांगशील दादा, तू कधीपासून राहतोयस डोंबिवलीमध्ये? माझा जन्मच इकडचा झालेला आहे. मग काय वाटतं आता कसा काय विकास झाला आहे 2009 पासून किंवा त्याच्या आधीची डोंबिवली आत्ताची डोंबिवली, काय सांगशील, कसं बदललं आहे? डोंबिवलीत बराच फरक झालेला आहे. पहिले जेव्हा जन्माला आलं तेव्हाच्या डोंबिवलीमध्ये आणि आताच्या डोंबिवलीमध्ये बराच फरक झालेला आहे. अजूनही विकास होऊ शकतो. रवींद्र चव्हाण साहेबांच्या आशीर्वादाने सगळं काय डोंबिवली सुधारते. नवीन प्रकल्प नवीन सुविधा सगळ्या डोंबिवलीमध्ये आता उपलब्ध होतात आहेत. मला तरी कळतं की इथून पुढच्या पिढीला बाहेर जाण्याची काही गरज नाही पडणार. इथेच सगळं काय जर अवेलेबल होतं आहे तर मग आपल्याला डोंबिवली ही व्यवस्थित. तरुणांसाठी कशा पद्धतीनं काय, आता म्हणजे तू तरुण आहेस, तुला कशा पद्धतीनं गेल्या काही वर्षांमध्ये तरुणांसाठी काय काय उपक्रम राबवले गेले, काय सांगशील त्याबद्दल? तरुणांसाठी बरेच प्रकल्प राबवण्यात आलेले आहेत. आजच्या म्हणजे इथून मागच्या पिढीला एवढ्या वर्षामध्ये शिक्षणासाठी परत बरंच काही गोष्टींसाठी जे तरुण युवा पिढी जी होती त्यांना जे बाहेर जायला लागायचं, आत्ताच्या ह्या रवींद्र चव्हाण साहेब आल्यापासून नवीन पिढीला कॉलेजेस वगैरे सगळं काय ह्या सुविधा इकडे सगळ्या डोंबिवलीमध्ये अवेलेबल झालेल्या असल्यामुळे आत्ता आपल्याला नवीन पिढीला तरी मला तरी असं वाटतं की नवीन पिढीला कुठे बाहेर जाण्याची काही गरज नाही पडत असं. आणि आत्ताची दुरंगी लढत आहे त्याबद्दल काय वाटतं, कशी होणार आहे, काय फाईट असेल? आत्ताच्या लढाईमध्ये तरी मला तरी वाटतं की रवींद्र चव्हाण साहेबच निवडून येतील. मुळात ही लढत दुरंगी नाहीच आहे. कारण 2009 साली ज्यावेळेला रवींद्र चव्हाण साहेब होते त्यावेळेला याच अपोजिट उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं होतं. ते रवींद्र चव्हाण साहेबांसमोर खूपच लहान आहेत अनुभवाने आणि वयाने सुद्धा. रवींद्र चव्हाण साहेब म्हणजे ही खूप मोठी व्यक्ती आहे. आज महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर जे फर्म नाव आहे देवेंद्र फडणवीसांनंतर ते रवींद्र चव्हाणांचं नाव आहे. आज त्यांना आपला उजवा हात मानतात. म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण जर म्हणायचं काही ठराविक नेत्यांभोवती जर फिरत असेल तर त्यात रवींद्र चव्हाणांचं उल्लेख करणं फार जरुरी आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की 2009 नंतर जो डोंबिवलीचा कायापालट झाला ना त्याला सर्वस्वी रवींद्र चव्हाण साहेबच जबाबदार आहेत. दुसरी गोष्ट सांस्कृतिकपणा असो, डोंबिवलीने नेहमीच सांस्कृतिकपणा हा आपला जपलेला आहे. क्रीडा नगरी आहे डोंबिवली, साहित्यिकांची नगरी आहे. त्याला जो सोन्याचा मुलामा देण्याचं काम केलेलं आहे अधिकोत्तर आणि उजळवण्याचं काम केलेलं आहे ते रवींद्र चव्हाण साहेबांनी केलेलं आहे. आणखी बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या रवींद्र चव्हाण साहेबांच्या आमदार होण्यानंतर बऱ्याच घडलेल्या आहेत. त्यानंतर आपल्या डोंबिवलीला एक राज्यमंत्रीचा दर्जा मिळाला तो रवींद्र चव्हाण साहेबांच्या रूपात. त्याच्यात अजून डोंबिवलीच्या याला अतिशय म्हणजे एक झळाली आली. आणि दुसरी गोष्ट रेल्वेचा स्टेशन बघा, डोंबिवली रेल्वे स्टेशन ते आधी खूपच म्हणजे एकदम गलिच्छ अवस्थेत होतं आणि आज जर तुम्ही बघितलात रेल्वे स्टेशन त्याचा पूर्ण कायापालट झाला आहे. एस्केलेटर झालेले आहेत, परत
जे आता डोंबिवलीचं सुशोभीकरण झालेलं आहे, अजूनही होईल पुढे भविष्यामध्ये, पण तेही रवींद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमातून व्हावं अशी आम्ही देवाकडे प्रार्थना करतो. आणि याही वेळेला 4थ्या वेळेला रवींद्र चव्हाण साहेबच डोंबिवलीचे आमदार होत ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आम्ही. बस. धन्यवाद. आपण अजूनही काही लोकांशी इथे संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. इथे काही जण आपल्याला दिसत आहेत, त्यांच्याकडनं आपण मतं जाणून घेऊयात. नमस्कार काका, किती वर्ष झाली तुम्ही डोंबिवलीमध्ये आहात? डोंबिवलीमध्ये हां, 12 वर्ष. 12 वर्ष. काय वाटतं मग, कसा काय विकास झाला आहे डोंबिवलीचा 12 वर्ष? त्यांचं चव्हाण साहेब चव्हाण साहेबांची हवा आहे. अगदी त्यांचे 4 सभा ॲडजस्ट केले मी. आणि आता एकंदरीतच जे वातावरण आहे, दुरंगी लढत आहे, तर काय वाटतं कशी फाईट? त्यांच्याकडचंच आहे, चव्हाण साहेबासाठीच आहे. तर आपण बघतोय डोंबिवलीकरांचं हेच मत आहे की गेल्या 15 वर्षांमध्ये म्हणा किंवा त्याच्या आधीपासून जी डोंबिवली होती आणि आत्ताच्या डोंबिवलीत बराच कायापालट झालेला आहे, बराच फरक झालेला आहे. अजूनही काही लोक इथे आपल्याला दिसत आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार दादा, किती वर्ष झाली डोंबिवलीमध्ये आहात? 25 वर्ष झाली. 25 वर्ष. काय वाटतं आधीची डोंबिवली आणि आत्ताची डोंबिवली काय फरक जाणवतोय? आधीची डोंबिवली म्हणजे तसं म्हटलं तर डोंबिवलीला एक सांस्कृतिक नगरी असं संबोधलं जातं. या ठिकाणी अनेक खेळाडू, अनेक कलावंत या ठिकाणी जन्माला आले आणि या डोंबिवलीचं नाव त्यांनी रोशन केलं. सुधारण्याच्या बाबतीत ज्यावेळी कॉन्क्रीटचे रस्ते करायला सुरुवात झाली, ज्यावेळी 2009 साली प्रथमतः सन्माननीय आमदार रवींद्र चव्हाणसाहेब प्रथमतः निवडून आले आणि त्यांनी जो डोंबिवली सुधारण्याचा सपाटा लावला. आज जर बघितलं तर आपण रेल्वे स्टेशनला सुशोभीकरण केलं आणि या सांस्कृतिक नगरीप्रमाणे प्रत्येक प्रवेशद्वाराला त्यांनी नाट्यनगरी, नृत्यनगरी असं नाव दिलं. त्यावरूनच सगळ्यांना समजलं जातं की ही नगरी बाहेरून येणारासुद्धा वर्ग असेल तर डोंबिवलीची जी सुरुवातीची अवस्था होती आणि आजची अवस्था आहे, खूप डोंबिवली बदलली. मग आता एकंदरीतच महायुती सरकारच्या ज्या योजना आहेत, लाडकी बहीण योजना वगैरे, त्याबद्दल काय सांगाल? कशी वाटते योजना? लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी खरोखरच जे सामान्य महिला आहेत, ज्यांना म्हणजे आपल्या नवऱ्यावर अवलंबून राहावं लागतं, त्या एक स्वतंत्र झाल्या आहेत. भले 1,500 का होईना, पण एक त्यांच्याकडे एक स्वतःचा हक्काचं पॉकेट मनी तयार झाला आणि त्यावर ते बरंच काही उदरनिर्वाह चालवू शकतो. आजकाल 1,500 म्हणजे तसं म्हटलं तर खूप मोठी रक्कम झाली. आणि आज जवळजवळ या महायुती सरकारने आज त्यांना दिवाळीपर्यंत 7,500 रुपये पेड केलेले आहेत. म्हणजे त्यांची दिवाळी खरोखरच आनंदात गेलेली आहे असं मला वाटतं. दादा, तुम्ही काय सांगाल? तुम्ही किती वर्ष आहात डोंबिवलीत? 25 वर्ष. 25 वर्ष. मग सेम प्रश्न तुम्हालाच आहे की कसा विकास झाला आहे डोंबिवलीचा, काय सांगाल? डोंबिवलीचा विकास म्हटलं तर पहिले जे ते रस्ते खराब होते किंवा पाण्याचा प्रश्न होता, तो प्रश्न आता जवळजवळ नाही बोललं तर एक 90% सुटलेला आहे. जेव्हा डेव्हलपमेंट होणार तिथे थोडा त्रासही होणार, बरोबर. त्रास हा सगळ्यांनाच होतो आहे, पण जे रस्ते आता जे झालेले आहेत डोंबिवली ते खूप चांगले आहेत. जे पावसाळ्यात शक्यतो जे पावसाळ्यामध्ये गरोदर स्त्रिया किंवा वृद्ध माणसांना जो त्रास व्हायचा रस्त्याच्या खड्ड्यांचा वगैरे, तो आता कमी होत आहे. तर आमदार रवींद्र चव्हाण साहेबांच्या प्रयत्नाने जे काय आता जे रस्त्यांची कामं सुरू आहे ती खूप चांगली झाली आणि जो डोंबिवलीला त्यांनी विकासाकडे नेलं आहे. म्हणजे आज आपल्याला ठाण्याला जायला कमीत कमी 1.25 तास लागायचा, तो आज 30 मिनटावर आपण आलो आहे. म्हणजे आज आमची डोंबिवली पश्चिम ही डोंबिवली लास्ट होती, ती आज आमच्या आमदार साहेबांच्यामुळे डोंबिवली फर्स्ट व्हायला आली आता. कारण बाकीचे जे जोड रस्ते होणार आहेत त्या राहायला लागून, त्यामुळे आम्ही आता इतर शहरांच्या खूप जवळ येलेलो आहे. आणि आत्ता दुरंगी लढत आहे डोंबिवली विधानसभेची, दीपेश म्हात्रे विरुद्ध रवींद्र चव्हाण, या लढतीबद्दल काय सांगाल? साहेब, लढत बघा, ही लढत सगळीकडेच आहे, पण जो सच्चाईने काम करेल त्यांनी तो पुढे जाईल. आणि रवींद्र साहेबांनी काम केलेलं आहे, त्यांचं काम बोलतं, त्यांची कृती बोलते. ते स्वतः कधी जास्त कुठे बोलताना नाही, पण ते कामातून खूप ठिकाणी बोलतात. त्यामुळे त्यांचं काम बोलतं आहे आणि हे 4थ्या वेळी ते निवडून येणार हे फिक्स आहे. आणि बाकी एकंदरीत महायुती सरकारच्या कामांबद्दल किंवा कारभाराबद्दल काय सांगाल? कसं वाटतंय 2.5 वर्षामध्ये जे महायुती सरकार आलं किंवा त्याआधीचं महाविकास आघाडी सरकार असेल, ह्या 2 सरकारमध्ये जर तुम्ही म्हणजे काय म्हणतात त्याला डिफरन्शिएट करायचं झालं किंवा त्यांच्या कंपॅरिझन करायचं झालं तर काय वाटतं, कुठल्या सरकारचं काम तुम्हाला जास्त चांगलं वाटतंय?
तसं सांगायला गेलं तर 2.5 वर्षापूर्वी म्हणजे एखाद्या घरामध्ये खाष्ट सासू असते माहिती आहे, जे एखाद्या सुनेला छळायचं करायचं असते, तसं ते महाविकास आघाडी सरकार होतं. म्हणजे कुठल्याही चांगल्या योजना आहेत काही होते त्या सगळ्या त्यांनी बंद करून टाकल्या. जनतेचे जे प्रश्न होते ते न सोडवता घरात बसून त्यांनी खूप काही केलं. म्हणजे घरात बसून लोकांना त्यांनी औषधं कुठली घ्यायची हे पण सांगितलं. पण हे जे युतीचं सरकार आलं तेव्हापासून जो राज्याचा जो विकास झाला आहे तो सगळीकडे दिसतो आहे. आज कुठलेही रस्ते असतील, कुठलेही महामार्ग असतील, हे बांधण्यामध्ये कुठेही मागे नाही. किंवा जे मुंबईला जोडणारे रस्ते आहेत, जे मुंबईला कनेक्ट होणारे रस्ते ते खूप चांगले झाले. त्यामुळे महाविकास आघाडीने जी भकासगिरी केली होती ती महायुती सरकारने विकासाच्या दृष्टीने गंगा चालू केलेली आहे. तर आपण बघतोय इथे सगळेजण सांगतायत त्याप्रमाणे डोंबिवलीच्या विकासाबद्दल सगळेजण इथे आपल्याशी गप्पा मारण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण अजूनही काही लोकांच्या प्रतिक्रिया इथे जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. हा डोंबिवलीचा अत्यंत महत्त्वाचा असा भाग समजला जातो. इथे बऱ्यापैकी लोकांची गर्दी असते आणि त्याच्यामुळे आत्ता ह्या भागात आपण परिसरात आलेलो आहोत आणि लोकांशी गप्पा मारतो आहे. तर आता इथे आजी आहे त्यांना विचारूया. नमस्कार आजी, किती वर्ष झाली तुम्ही डोंबिवलीत आहात? मी डोंबिवलीमध्ये जवळ 50 वर्ष होईल. 50 वर्ष. मग काय वाटतं 50 वर्षामध्ये डोंबिवलीचा कायापालट कसा झाला, चित्र कसं बदललं आहे? काय विचित्र काय बदलायचे ना, काय तसाच आहे तो. काही फरक पडत नाही. महागाई चालले आहेत का दुनिया चालले असेल. पण आता लाडकी बहीण योजनेबद्दल काय सांगाल? लाडकी मला माहिती लाडक्या बहिणीचा आम्हाला काय मिळला नाही ना, माहिती नाही. का तुम्ही फॉर्म भरला होतात की नाही? म्हणलं आम्हाला नाही मिळत. 70 वर्ष झाली म्हणून तुम्हाला काहीच नाही. आता ज्यांना कमवायचं आहे, जे कमवतात त्यांना दिली आणि जे घरात बसतात त्यांना काय नाही. मग काय फायदा त्याचा? फायदा काय? जे घरात बसतात त्यांना ते 4 पैसे द्यायचे, त्यांना पेन्शन चालू करायची. कोणाला मुलगा आहे, कोणाला नाही, कोणची परिस्थिती कशी आहे, कोणाची परिस्थिती काय आहे हे समजून घ्यायला पाहिजे सरकारने. मेन कसं आहे, आज धुणं भांडी करून शनी लोकांनी जीवन जगवला. धुणं भांडी करून शनी पोरांना लहानाची मोठी केली आणि ही अशी महागाई वाढले. जिथे 10 रुपयाची वस्तू तर 20 रुपयांना 25 रुपयाला झाली. काय खाणार गरीब? खाणार काय? मग लाडक्या बहिणीचा तुम्ही काय फक्त दिखावा केला लाडक्या बहिणीचा, दुसरा काय केलं आहे? जे घरात बघा ही बाईला कोण नाही, आता बाईला कोण द्यायचं पैसे? तिचं वय झालं मग तिला काहीच नाही, असं झालं ना. तुमच्या घरामध्ये कोणी भरला होता की नाही फॉर्म लाडक्या बहिणीसाठी? कोणीच नाही. कोण भरील? आमच्या सुनेने भरला, तिला पण अजून काय आलं नाही. तिला आता माहिती पडलं, तिने भरलं, तिला पण काय मिळालं नाही. पण योजना कशी वाटते तुम्हाला, म्हणजे महिलांसाठी? बरी वाटली ती, पण ती काय कोणासाठी योजना करावा? जी घरात बसतात त्यांच्यासाठी योजना ठेवावी. जी कामं कष्ट करतात त्यांना 4 पैसे मिळतात, ती कशीही पोट भरतात. आमच्यासारख्याला काम होतच नाही, आम्ही घरातच बसलेले आहेत. आमच्यासारख्याला कोण देणार? आमचा जरी एक पोरगा त्याच्यामागं 4 पोरं, 4 ढोरं, 4 कुत्री असतच घरामध्ये माणसं पोरात. त्यांना तो सांभाळील का आई बाईला सांभाळील का तिला 4 पैसे? आता कुठं आजारपणा आहे का आहे? स्वतःचे पैसे कसं असतात तर स्वतःचे पैसे खर्च करू शकतो. मुलाला 4 बिलं असतात, तो एकटा मुलगा काय काय करू शकतो? काहीच करू शकत नाही. त्याला जर कमाई जर एवढीशी असेल तर एवढी माणसं कसं काय पोचणार तो? बरोबर आहे ना. त्याच्यामागं 4 माणसं असतील तर त्यांनी कशी काय पोचतात? मग जर सरकारने जर योजना काढली तर सगळ्यांना सरसपट करायला पाहिजे. अच्छा, सरसकट सगळ्यांना मिळायला पाहिजे. प्रत्येकाला मिळायला पाहिजे. लाडक्या बहिणी या सगळ्याच असतात सरकारच्या. जे तुम्ही मतं आम्ही देतो तुम्हाला, आमचं मत तुम्हाला देतो, आमचं लाखाचं मत तुम्हाला आम्ही देतो, त्याचा काय फायदा? आम्हाला साधा वडापाव पण मिळत नाही खायला. आज 50 वर्ष हेच बघत आलो आणि हेच करत आलो आम्ही. काय मिळलं आहे आम्हाला? काहीच नाही. तरी पण आम्ही कोणाची अपेक्षा करत नाही, स्वतःच्या कष्टाची अपेक्षा करतो, कोणाची अपेक्षा करत नाही. बरोबर. जे काय आपली स्वतःची जी कमाई आहे ती पुरते, लोकांनी देऊन काही पुरत नाही. स्वतःच्या कष्टाची कमाई खायची, कोणाची अपेक्षा केली नाही. पण आता सरकारने जी योजना काढली ती योजना त्यांनी करायला पाहिजे, तर लहान मोठ्याशी करायला पाहिजे. आता 15 वर्षाच्या पुढची केलं, आतली नाही केली. आता 15 वर्षाच्या एखाद्या पोरीला कोणता आधार नसला, तिने शिक्षण कसं शिकावा? जर 4 पैसे तुमचे आले तर तिने 4 पैसे तर एक पुस्तक तर घेऊ शकते, पुढचा मार्ग ती करू शकते. असं काहीच करू शकत नाही. म्हणून योजना करावं तर सगळ्यांना सारखी करावा. तरुण मुलाला द्यायचा, म्हाताऱ्या माणसाला द्यायचा ना, हा कुठला न्याय सरकारचा? मला नाही पटलं. तुम्ही काय सांगाल? तुम्ही काय सांगताय? काय एकंदरीत डोंबिवलीच्या विकासाबद्दल काय सांगाल? डोंबिवली कशी बदलली? खरंच नाही माहीत. आपण तर बघतोय हा संपूर्ण एरिया, राजूनगरचा जो हा एरिया आहे डोंबिवलीतला, तिथे आपण लोकांकडनं प्रतिक्रिया जाणून घेतल्या.
डोंबिवलीबद्दल किंवा एकंदरीतच संपूर्ण राज्याच्या राजकारणाबद्दल आणि मुख्य म्हणजे ज्या काही योजना सरकारकडनं सुरू केलेल्या आहेत त्याच्याबद्दल लोकांना काय वाटतं, लाडकी बहीण योजनेबद्दल लोकांची मतं काय आहेत ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन्स मिस होऊ नयेत म्हणून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. धन्यवाद.